योद्धा न्यूज मराठी। भीमाशंकर विकास आराखड्यासाठी 172.22 कोटीच्या कामाला मंजुरी। खेड तालुका, आमदार बाबाजी शेठ काळे, राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे। खेड तालुक्यातील पश्चिम भागातील प्राचीन हेमारपंथी भीमाशंकर मंदिराचे नव्याने पुनर्वसन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे श्री क्षेत्र भीमाशंकर आदर्श ग्राम प्रकल्प विकास आराखडा शिखर समितीची महत्त्वाची बैठक संपन्न करण्यात आली। या प्रणालीद्वारे बैठकीमध्ये भीमाशंकर परिसरातील वाढती भाविक संख्या, वाहतूक कोंडी, पर्यावरण संवर्धन, मूलभूत सुविधांचा विकास चर्चा करण्यात आली। या बैठकीत सुमारे 172.22 कोटीच्या विकास आराखडा संदर्भात सादरीकरण करण्यात आले असून प्रामुख्याने त्यामध्ये निवासी गाळे रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य केंद्र, शाळा, स्वच्छता सुविधा, हेरिटेज मार्केट, सौर ऊर्जा मंदिर परिसर विकास कामाचा समावेश करण्यात आला आहे। रस्त्याचा विकास, रोपवे प्रकल्प, वीज पुरवठा, पर्यटन सुविधा यासंबंधी आवश्यक निर्देश देण्यात आले। खेड तालुक्याच्या विकासाला अधिक गती मिळावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खेड तालुक्याचे भाग्यविधाते आमदार बाबाजी शेठ काळे काही मागण्या केल्या। त्यामध्ये प्रामुख्याने तळेगाव आंबी करंजविहिरी धामणे पाईट पाळू आरगाव सातारकर वाडी मार्गे धामणगाव शिरगाव असा रस्ता जोडण्यात यावा। तो रस्ता बरोबर करंजविहिरे शिवे भीमाशंकरला जोडला जातो। याचा समावेश अहिल्यानगर मार्केट शिक्रापूर भीमाशंकरकडे जाताना पाबळ ते कनेरसर सेजपर्यंत 10 किलोमीटर येथील रस्त्याची दुरुस्ती व्हावी। तसेच भीमाशंकर जवळील पदरवाडीच्या 16 घरांचे पुनर्वसन भीमाशंकर वाडी या नावाने आराखड्यात करण्याची यावे। या मागणी यांवर मुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। त्याची दखल जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना आदेश देण्यात आले। खेड तालुक्यातील खेड भीमाशंकर मार्गाच्या आणि शिरूर रस्त्याला मंजुरी दिल्याबद्दल सरकार व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले। भीमाशंकर हे खेड तालुक्यात नव्हे तर सर्व महादेव भक्तांचे श्रद्धास्थान आहे। विकास हा अतिशय आनंद देणारा आहे। या बैठकीला प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार बाबाजी शेठ काळे यांच्याबरोबर पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमची योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी संतोष गाडेकर यांनी।